आज आपण हरिहर तीर्थ पर्यटन स्वच्छता मोहीम घेतलेली वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये बाळगोपाळ धर्मबंधू सुद्धा आज उपस्थित आहेत. आपण त्यांच्या भावना आता जाणून घेऊया आणि त्यांच्या कुठे राहतात, काय करतात आणि यानंतरच्या मोहिमेमध्ये त्यांचा उत्साह कसा असेल ते पण जाणून घेऊया. भैया, तुझं नाव काय आणि तुला आज कुठं आलास आणि कशासाठी आलास आणि काय केलं? माझं नाव रामेश्वर नवनाथ लोबे. आज कुठे आलास तू? हरिहर तीर्थ कशासाठी आला होता स्वच्छता मोहीम. आणि कसं वाटलं तुला आल्याच्यानंतर? खूप चांगलं वाटलं. पुढच्या वेळेस येते वेळेस तू आणखी तुझे काय मित्र वगैरे धर्म बांधवांना इथे घेऊन येशील का? हो. धन्यवाद. आता ही दिदी आहे छोटीशी. दिदी, तुझं वय किती आहे? 10 वर्षाची ही दिदी आहे. तुझं नाव सांग सर्वांना. तनुजा नवनाथ लोबे. आणि आज कुठे आली होतीस तू? हरिहर तुला कोण घेऊन आलं होतं? आणि आज काय काय केलं तुम्ही ते? स्वच्छता मोहीम. धन्यवाद. ही दिदी पण छोटीशी आहे, अगदी 10 वर्षाची. हिने पण आज आपल्या वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आहे. पुढची पिढी सुद्धा आपली तयार होत आहे. तुझं नाव सांग. आरुष विष्णू. राहायला कुठेस तू? कोणासोबत आला? कसं वाटलं तुला आज? खूप चांगलं. आपला परिसर स्वच्छ राहावा, आपलं मंदिर, आपलं धार्मिक क्षेत्र स्वच्छ राहावं असं तुला वाटतंय ना? हो. यानंतर तुझे काही मित्र, बाळगोपाळ मित्र या मोहिमेमध्ये आणि या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतील ना? धन्यवाद. तुझं पूर्ण नाव सांग आणि राहायला कुठेस ते सांग. माझं नाव रुद्र सोमनाथ कराड. मी राहायला शिवाजीनगर. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर काय वाटतं? खूप चांगलं वाटतंय. मन प्रसन्न वाटतं. बघा, सर्वांना सुद्धा या ठिकाणी खूप मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. परिसर स्वच्छ झाला की मन प्रसन्न होतं आणि मन परिसर रुद्र उमाकांत फुलारी. आणि आजच्या स्वच्छता मोहिमेसाठी तू कुठे आलास? हरिहर तीर्थ कितवीला आहेस तू? 9वी. यानंतरच्या स्वच्छता मोहिमेमध्ये तू तुझे मित्र वगैरे घेऊन येणार आहेस हो. आणि त्यांना काय सांगशील? स्वच्छता करत जा आणि धार्मिक स्थळाच्या ठिकाणी चुकत जाऊ नका. घाण करत जाऊ. बघा, छोट्याशा बालमित्रांनी, धर्मबंधूंनी आपल्याला धार्मिक आपले क्षेत्र जे आहेत आपण त्या ठिकाणी दर्शनाला जात असतो, तो परिसर सर्व भाविकांनी स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे असा एक संदेश दिलेला आहे. सर्वांचे आभार. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीनं सर्व उपस्थित धर्मबंधूंचे आभार. यानंतरच्या स्वच्छते मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी सहभागी व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या मोहिमा आहेत त्या सर्व धर्मबंधूंनी सोशल मीडियामध्ये वैद्यनाथ भगवान की जय. प्रभु वैद्यनाथ भगवान की जय. गौ माता की जय. गौ माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय.